हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज फर्स्ट पीयूसी स्टूडेंट के लिए अनुवाद का भाग लेकर आपके सामने हाजिर हो चुका हूँ। अनुवाद यानी ट्रांसलेशन। तो ट्रांसलेशन के प्रश्न भी क्या आ जाता है और आपको मिड टर्म एग्जाम में और एनुअल एग्जाम में 5 सेंटेंस देंगे इंग्लिश में और कन्नड़ा में। तो आपको ट्रांसलेट करना है हिंदी में। तो वही भाग आज आपको समझाऊंगा। स्टूडेंट्स जो भी मेरे चैनल पर नए हैं, अब तक अगर सब्सक्राइब नहीं कर लिया है तो सब्सक्राइब कर लीजिए और बेल आइकन की घंटी दबाइए और जो भी नई नोटिफिकेशन है आप तक पहले पहुंच जाएगी। और वीडियो को स्किप मत करिए, अंत तक देखिए। तो खास करके फर्स्ट पीयूसी और सेकंड पीयूसी के लिए वीडियो बना रहा हूँ और एसएसएलसी के लिए भी शुरू किया हूँ। स्टूडेंट्स आप देखते रहिए, निरंतर क्या आपको लाभ होगा। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ। ನಾನು ಮುಂಚೆನೇ ಹೇಳಿದಾಗೆ ಫಸ್ಟ್ ಪಿ ಯು ಸಿ ಆಗಲಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಆಗಲಿ, ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಆಗಲಿ, ಹಿಂದಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬಗ್ಗೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾನೇ ಇದ್ದೀನಿ। ನೀವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ। ಇವತ್ತು ಫಸ್ಟ್ ಪಿ ಯು ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಪಾರ್ಟ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಒಂದು 47-50 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ನಿಮಗೆ ಓದ್ಬಿಟ್ಟು ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ಈ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಿ ನಮಗೆ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಅಥವಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಬರಿಬೋದು। तो आइए स्टूडेंट्स, जो भी सेंटेंस है उन सेंटेंस को दिखाकर आपको समझाऊंगा। बन्नी स्टूडेंट्स, ಇವಾಗ ನಾನು ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಭಾಗ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಓದ್ಬಿಟ್ಟು ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ಇಲ್ಲಿ ಏನಂದರೆ, ಆಲ್ವೇಸ್ ವಿ ರಿಮೆಂಬರ್ ಇನ್ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಆರ್ ಮಿಡ್ ಟರ್ಮ್ ಎಕ್ಸಾಮ್ ದೇ ವಿಲ್ ಗಿವ್ ಶಾರ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸಸ್. ದೇ ವಿಲ್ ಗಿವ್ ಓನ್ಲಿ 5 short sentence. And which sentence is short? No. First we read and we remember. जो भी शॉर्ट सेंटेंस होता है, शॉर्ट सेंटेंस ही एग्जाम में देंगे, क्योंकि लॉन्ग सेंटेंस उन्हें भी क्या दिक्कत होती है। और इसलिए शॉर्ट जो सेंटेंस है ना, उन सेंटेंस को ही आप पढ़ लीजिए। सो यहाँ पर आपको दिखाऊंगा और आप भी समझ लीजिए कि किस प्रकार के सेंटेंस आ जाते हैं। आइए स्टूडेंट्स, आपको अब वीडियो में ये दिखाकर समझाऊंगा। ये स्टूडेंट्स, फर्स्ट पी यू सी हिंदी मಕ್ಕಳು ನೋಡ್ತಾ ಇರಿ। ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮೇಲೆ ಟೈಟಲ್ ಇದೆ ನೋಡಿ, अनुवाद यानी ट्रांसलेशन। सो जस्ट हिंदी में अनुवाद कीजिए। ಒಂದೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಓದ್ಕೊಂಡು ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ತಾಜ್ ಮಹಲ್ ಒಂದು ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಕಟ್ಟಡವಾಗಿದೆ। ತಾಜ್ ಮಹಲ್ ಈಸ್ ಎ ಫೇಮಸ್ ಮಾನ್ಯುಮೆಂಟ್। ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಥರ, ತಾಜ್ ಮಹಲ್ ಏಕ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ಮಾರಕ है। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, ಕೌಟಿಲ್ಯನು ಒಬ್ಬ ರಾಜಕೀಯ ಮುತ್ಸದಿ। ಕೌಟಿಲ್ಯ ವಾಸ್ ಎ वाइस मिनिस्टर। ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರೆಯೋದು ನೋಡಿ, किस तरह से लिखना चाहिए हिंदी में। कौटिल्य एक बुद्धिमान मंत्री था। थर्ड वन, मनस्सिद्ದರೆ मार्ग उंटु। वेयर देर इज ए विल देर इज ए वे। जहाँ चाह होती है वहाँ राह बन जाती है। राह मीन्स मार्ग, वे। फोर्थ वन, ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಲವಿದೆ। यूनिटी इज आवर स्ट्रेंथ। एकता ही हमारी ताकत है। ಇಲ್ಲಿ ತಾಕತ್ ಬರ್ತಾರೆ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ತಾಕತ್ ಆರ್ ಶಕ್ತಿ. ಫಿಫ್ತ್ ಒನ್, ಬಿಜಾಪುರವನ್ನು ಆದಿಲ್ ಶಾಹನು ಆಳುತ್ತಿದ್ದನು। ಬಿಜಾಪುರ್ ವಾಸ್ ರೂಲ್ಡ್ ಬೈ किंग आदिल शाह। हिंदी में बीजापुर पर राजा आदिल शाह का राज था। तो स्टूडेंट्स ಈ ಥರ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವಾಗ ಬನ್ನಿ,
ಸಿಕ್ಸ್ತ್ ಒನ್, ನಿನ್ನಿಂದ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಸಾಧ್ಯವಾಗದು. ನನ್ನಿಂದ आई एम अनएबल टू डू दिस वर्क, मैं इस कार्य को करने में असमर्थ हूँ. ಸೆವೆಂತ್ ಒನ್, ಸ್ನೇಹಿತರಿಲ್ಲದೆ ಯಾರು ಸುಖವಾಗಿರಲಾರರು. नो पर्सन इज हैप्पी विदाउट फ्रेंड्स. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿ, मित्रों के बिना कोई भी व्यक्ति प्रसन्न नहीं रहता. ಏಟ್ತ್ ಒನ್, ಮುಂದಾಳು ಜನಸೇವಕನಾಗಿರಬೇಕು. ए लीडर शुड बी ए सर्वेंट ऑफ द पीपल. एक नेता को जनता का सेवक होना चाहिए. ನೈನ್ತ್ ಒನ್, ನಾವು ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಮಳೆ ಸುರಿಯುತ್ತಿತ್ತು. इट वॉज रेनिंग व्हेन आई केम आउट. जब मैं बाहर आया तो वर्षा हो रही थी. वर्षा स्टिलिंग वर्ड, इसलिए वी राइट हो रही थी. टेंथ ಒನ್, ಬಹುತೇಕ ಭಾರತೀಯರು ಕೃಷಿಯನ್ನೇ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದಾರೆ. most of the Indians depend upon agriculture. अधिकांश भारतीय कृषि पर निर्भर रहते हैं. 11th ಒನ್, ಭಾರತವು ವಿಪುಲವಾದ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಾಗರಿಕತೆಯಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಇಂಡಿಯಾ इज ए रिच कल्चर्ड कंट्री. भारत की संस्कृति समृद्ध राष्ट्र है. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅತ್ಯಂತ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ವರ್ತಿಸಬೇಕು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಮಸ್ಟ್ ಹ್ಯಾವ್ इन ए डिसिप्लिन्ड वे. विद्यार्थी को अनुशासन में रहना चाहिए. 13th ಒನ್, ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣವು ಮೈಸೂರಿನ ಸಮೀಪವಿದೆ. ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣ ಈಸ್ ವೆರಿ नियर टू मैसूर. श्रीरंगपट्टनम मैसूर के बहुत नज़दीक है और करीब है. उत्तम आरोग्य के शुद्ध गाड़ी अत्यावश्यक. फ्रेश एयर इज वेरी एसेंशियल फॉर आवर हेल्थ. ताज़ा हवा हमारे स्वास्थ्य के लिए बहुत ही आवश्यक है. ताज़ी हवा लिखना चाहिए क्योंकि हवा इज स्टिलिंग ताज़ी हवा. आहार बट्टे ये मत पढ़िए, ये बड़ा सा सेंटेंस है, ಇದು ಓದ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯು ಕಮ್ ದಿಸ್ ಸೈಡ್. ನಾವು ವಿಜ್ಞಾನ ಯುಗದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. वी आर लिविंग इन एन एज ऑफ साइंस. हम विज्ञान के युग में जी रहे हैं. ಸುಮಿತ್ರಾನಂದನ್ ಪಂತ್ ರವರು ಪ್ರಕೃತಿಯ ಆರಾಧಕರು. सुमित्रानंदन पंत वाज ए लवर ऑफ नेचर. सुमित्रानंदन पंत प्रकृति के प्रेमी थे. आप प्रकृति प्रेमी थे. ಭಯೋತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಭಾರತವು ಎಂದಿಗೂ ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ. ಇಂಡಿಯಾ ವಿಲ್ ನೆವರ್ टॉलरेट टेररिज्म. भारत आतंकवाद को कभी नहीं सहेगा. ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಟ್ಯಾಗೋರ್ ಅವರು ಶಾಂತಿನಿಕೇತನವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಟ್ಯಾಗೋರ್ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ಡ್ ಶಾಂತಿನಿಕೇತನ್. रविन्द्रनाथ टैगोर शांति निकेतन में बस गए थे. शांति निकेतन स्थापित किए थे. ये रॉन्ग है, थोड़ा सा इसे करेक्शन कर लो. शांति निकेतन में बस गए थे, रॉन्ग. एस्टैब्लिश्ड शांति निकेतन. ಶಾಂತಿ ನಿಕೇತನವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಟ್ಯಾಗೋರ್ ಶಾಂತಿ ನಿಕೇತನ್ ಸ್ಥಾಪಿತ್ ಕಿಯೇ ಥೇ. ಇದು ಸ್ಥಾಪಿತ್ ಮಾಡಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಕನ್ನಡವು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಆಡಳಿತ ಭಾಷೆ. ಕನ್ನಡ ಈಸ್ ಅವರ್ ಸ್ಟೇಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಕನ್ನಡ ಹಮಾರಿ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಭಾಷಾ है. ಇಲ್ಲ, ಕನ್ನಡ हमारी राज्य भाषा है या प्रादेशिक भाषा. ನಾವು ಭಾರತೀಯರು. ವಿ ಆರ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್. हम ಭಾರತೀಯ हैं. ಡಾಟ್ ಕೊಡಬೇಕು ಹೇ ಮೇಲೆ. ಪುಸ್ತಕಗಳು ನಮ್ಮ ಉತ್ತಮ ಸಂಗಾತಿ. बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. पुस्तकें हमारी सबसे अच्छी मित्र है. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ವಿಧೇಯರಾಗಿರಬೇಕು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಶುಡ್ ಬಿ ओबीडिएंट टू देयर टीचर्स. विद्यार्थियों को अपने अध्यापकों की आज्ञा माननी चाहिए. दयविಟ್ಟು ಬಾಗಿಲನ್ನು ಮುಚ್ಚಿ. प्लीज क्लोज द डोर. कृपया दरवाजा बंद कर दे. गिव मी ए ग्लास ऑफ वाटर. मुझे एक गिलास पानी दे. ಪೊಲೀಸರು ಕಳ್ಳನನ್ನು ಹಿಡಿದರು. पुलिस caught the thief. पुलिस ने चोर को पकड़ लिया या चोर को पकड़ा.
ದೆನ್ 27th, ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಯಾವಾಗ ಹಿಂತಿರುಗಿಸುವೆ? ವೆನ್ ಡಿಡ್ ಯು ರಿಟರ್ನ್ ದಿಸ್ ಬುಕ್? ತುಮ್ನೆ ಯಹ ಪುಸ್ತಕ ಕಬ್ ವಾಪಸ್ ಕೀ ಥಿ? ನಿನ್ನೆ ಕಾಲೇಜಿನ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು. कॉलेज एनुअल डे वाज सेलिब्रेटेड yesterday. कॉलेज की वार्षिकोत्सव कल मनाया गया. देन ತಾಯಿಯು ಮಗನ ಪತ್ರವನ್ನು ಓದಿ ಬಹಳ ಸಂತೋಷಪಟ್ಟಳು. ಮದರ್ बिकेम हैप्पी आफ्टर रीडिंग सन्स लेटर. माँ पुत्र का पत्र पढ़कर प्रसन्न हो गई थी. ಹಕ್ಕಿಗಳಿಗೆ ಎರಡು ರೆಕ್ಕೆಗಳಿವೆ. ಬರ್ಡ್ಸ್ ಹ್ಯಾವ್ ಟೂ ಫೀದರ್ಸ್. पक्षियों को दो पंख होते हैं. ಶ್ಯಾಮನ ಮಗಳು ಅತ್ಯಂತ ಸುಂದರಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಶ್ಯಾಮಾಸ್ ಡಾಟರ್ ಈಸ್ ವೆರಿ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಶ್ಯಾಮ್ ಕಿ ಪುತ್ರಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ है. ಎರಡು ಮನೆಗಳ ನಡುವೆ ಒಂದು ಚರ್ಚ್ ಇದೆ. ದೇರ್ ಇಸ್ ಎ ಚರ್ಚ್ ಇನ್ ಬಿಟ್ವೀನ್ ದ ಟೂ हाउसेस. दो घर के बीच में गिरजाघर है. गिरजाघर मीन्स चर्च. स्टूडेंट्स याद रखिए, ये मत पढ़िए. ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಬರುತ್ತಾನೆ. ही विल कम आफ्टर सम टाइम. वहाँ कुछ समय बाद आएगा. ये भी मत पढ़िए, बड़ा सा है. ಸೂರ್ಯನು ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ಮುಳುಗುತ್ತಾನೆ. ದ ಸನ್ ಸೆಟ್ಸ್ ಇನ್ ವೆಸ್ಟ್. ಸೂರ್ಯ ಪಶ್ಚಿಮ में छुपता है. ಆ ಕಾರು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ತನ್ನ ಎರಡು ಕಾಲುಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡನು. he lost both his legs in a car accident. वहाँ एक दुर्घटना में अपनी दोनों टांगे खो चुका था. देन यू कम दिस साइड. 38. ಅವಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮೈಸೂರನ್ನು ತಲುಪಿದಳು. ही reached मैसूर ಸೇಫ್ಲಿ. वहाँ मैसूर सुरक्षित पहुंच गई. ಸ್ನೇಹಿತರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಶ್ರೇಯೋಭಿಲಾಷಿಗಳು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆರ್ ಅವರ್ ರಿಯಲ್ ವೆಲ್ ವಿಶರ್ಸ್. ಮಿತ್ರಿ ಹಮಾರೆ ಸಚ್ಚೆ ಹಿತೈಷಿ ಹೈ. ಆ ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾಗಲಿಲ್ಲ. ಐ ಕುಡ್ ನಾಟ್ ಸಿ ದ ಫಿಲ್ಮ್. ಮೈ ವಹಾ ಫಿಲ್ಮ್ ನಹಿ ದೇಖ್ ಪಾಯಾ. 41. ಮೋಹನ್ ನೋಡಲಾರನು. ಮೋಹನ್ ಕುಡ್ ನಾಟ್ ಸಿ. ಮೋಹನ್ ದೇಖ್ ನಹಿ ಸಕ್ತಾ ಥಾ. ದೆನ್ ಸಂಖ್ಯೆಗಳು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸುತ್ತವೆ. ನಂಬರ್ಸ್ ಪ್ಲೇಸ್ एन इम्पोर्टेंट रोल इन अवर लाइफ. अंकों का हमारे जीवन में महत्वपूर्ण योगदान है. ರಾಮನು ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದಲಾಗಲಿಲ್ಲ. ರಾಮ ಕುಡ್ ನಾಟ್ ರೀಡ್ ದ ಬುಕ್. ರಾಮ ಕಿತಾಬ್ ನಹಿ ಪढ़ ಸಕಾ. ಗೋಪಾಲನು ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯವನ್ನೇ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಗೋಪಾಲ್ ಆಲ್ವೇಸ್ ಸ್ಪೀಕ್ಸ್ ಟ್ರೂತ್. ಗೋಪಾಲ್ ಸದೈವ ಸಚ್ ಬೋಲ್ತಾ है. ಕಳೆದು ಹೋದ ಸಮಯವನ್ನು ಮತ್ತೆ ಪಡೆಯಲಾಗದು. टाइम लॉस्ट इज नेवर रीगेन्ड. बीता हुआ वक्त वापिस नहीं आता. ಭಾರತದ ಬಹುತೇಕ ಜನರು ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಬಲ್ಲವರಾಗಿರುತ್ತಾರೆ. मोस्ट ऑफ द पीपल इन इंडिया नौ हिंदी. भारत के अधिकांश लोग हिंदी जानते हैं. लास्ट बड़ा है, इसे छोड़ दीजिए. स्टूडेंट्स, ಇಷ್ಟು ಒಂದು 47 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಇದೆ. ಇದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾಕಂದರೆ ಇವಾಗ ಮಿಡ್ ಟರ್ಮ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. हिंदी स्टूडेंट्स, फर्स्ट पीयूसी के हिंदी स्टूडेंट्स, ये सारे अनुवाद के सेंटेंस पढ़ लीजिए, क्योंकि 1.5 मंथ के बाद मिड टर्म एग्ज़ाम होगी और उस मिड टर्म एग्ज़ाम की तैयारी करिए. तो स्टूडेंट्स, ये वीडियो यहीं पर समाप्त करूँगा. नेक्स्ट वीडियो में फिर मुलाकात होगी. थैंक यू. जय हिंद, जय कर्नाटका.